दिवस 5वा कल्पा येथील हॉटेलमधून आम्ही सकाळी उठल्यानंतर किन्नौर कैलासचे दर्शन घेतले आणि अतिशय मनोरम्य दृश्य होते आणि सूर्यकिरणं त्या पहाडावर पडल्यानं किन्नौर कैलासवर पडल्यानंतर दिसणारं दृश्य खूपच मनाला प्रसन्न करणारं होतं. हे सगळं करत आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे. रस्त्यात आम्हाला एक हिमालयीन महिला दिसली. ती लिफ्ट मागत होती. तिला एका पुढच्या गावामध्ये लग्नाकरिता जायचं होतं आणि तिला उशीर होत होता. कुठलीही गाडी तिला मिळत नव्हती. मग आम्ही तिला लिफ्ट दिली. साधारणतः 4 किलोमीटर पुढे आम्ही तिला एका पुढच्या गावामध्ये सोडलं. त्या मधल्या वेळामध्ये तिच्याशी आम्ही तिथल्या जीवनशैली आणि तिथली लग्न कशा पद्धतीने होतात आणि ओव्हरऑल संस्कृतीविषयी तिच्याकडनं बऱ्याचशा गोष्टीची माहिती घेतली आणि तिला खूप आनंद वाटला. आम्ही तिला लिफ्ट दिली आणि मग हे सगळं करत आम्ही पुढे निघालो आहे आणि रस्ता इतका चॅलेंजिंग होता आहे की फार डिफिकल्ट होतं रोड. म्हणजे पुढे एक गाडी आली होती आणि मला परत मग मागे घ्यायचं होतं. साधारणतः अर्धा पाऊण तास आम्हाला ते मागे पुढे करण्यामध्ये गेलं तेव्हा कुठे त्या गाडीला मला रस्ता देता आला. मग मला हे सगळं जाताना असे बरेचसे चॅलेंजेस येतात. एक चांगली गोष्ट अशी आहे की गाड्या हे म्हणजे लांबूनच बऱ्याचदा थांबवल्या जातात. पुढे आल्यानंतर आम्ही एक रोगी विलेजच्या अलीकडेच सुसाईड पॉईंट होता. तिथे आम्ही थांबलो आहे आणि तिथे काही फोटोशूट्स केलेत आणि फोटोशूट्स केले आणि काही वेळ तिथं स्पेंड केला आम्ही आणि मग पुढे आम्ही थोड्याच काही 2 किलोमीटरच्या अंतरावर रोगी विलेज होतं. तिथे पोचलो आहे. रोगी विलेज हे खूप जुनं गाव आहे. तिथं नारायण स्वामीचं मंदिर आहे आणि ते जवळपास असं म्हटलं जातं की 4,000 ते 5,000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. अशी आख्यायिका आहे की पांडव त्यांच्या प्रवासादरम्यान इथे थांबले आणि तिथं मंदिरामध्ये पूजा करायचे आणि हे सगळं करत आम्ही तिथली ग्रामीण संस्कृती आणि तिथली ह्या सगळ्या गोष्टीची पण माहिती घेतली आणि अक्रोड आणि सफरचंद हे आम्ही तिथलं एक छोटंसं दुकान होतं, तिथून शॉपिंग केलं आहे. मंदिर इतकं छान होतं म्हणजे लाकडाच्या ह्याच्यामध्ये बनवलेलं मंदिर होतं. मग मंदिराचा दरवाजा बंद होते. दिवसातनं एकदा ते ओपन करतात आणि मग त्यावेळेस पूजा करतात आणि परत बंद करून ठेवलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला लांबूनच बाहेरनंच दर्शन घेता आलं आणि हे करत आम्ही तिथून परत पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे आणि रोडची कंडिशन तशीच होती की अतिशय अरुंद रोड होता. म्हणजे काही गाडी आली का मला थांबायचं काम पडायचं. प्रत्येक क्षणाला पहाडाचे कलर चेंज होत होते, स्वरूप चेंज होत होतं. ह्या सगळ्याचा आनंद घेत, प्रवासाचा आनंद घेत आम्ही पुढे चालत होतो आणि काही ठिकाणी चढ होता, उतार होता आणि पण ड्राईव्ह करायला एक वेगळीच मजा येत होती आणि रस्त्यातच आम्हाला एक ग्रामीण संस्कृतीचं पालखी दिसली तिथली देवताची. त्याचं पण शूट्स केलं आम्ही आणि खूप मस्त वाटलं. एवढ्या पहाडावर एवढं उंच ठिकाणी मी गाडीच्या खाली उतरल्यानंतर थोडा वेळ जरी चाललं तरी मला धापा लागत होतं, पण एवढ्या पहाडातनं ते पालखी चालली होती. खूप आवडलं. असं करत आम्ही खाप संगमला पोचलो. खाप संगमचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सतलज रिव्हर आणि स्पिटी रिव्हर ही स्पिटी खोऱ्यातनं येते आणि सतलज रिव्हर हे तिबेटमधील मानव सरोवरातील तलावातून उगम होतं. ह्या दोन्ही नदीचा संगम इथं होतोय म्हणून एक छोटंसं गाव आहे खाप आणि त्या खाप गावामध्ये हे संगम होतं आणि दोन्ही नदीचा कलर वेगळा आहे आणि हे खूप मस्त प्रसन्न करणारं दृश्य आम्ही तिथे बघितलं आहे आणि तिथे पण बरेच शूट्स केलं, फोटो काढलेत आणि जवळपास 1 तास स्पेंड केला आहे. खूप थंडी होती, गार हवा होते. हे करत आम्ही तिथल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला, प्रत्येक गोष्टी फोटोमध्ये कॅच केल्या. प्रवासाचा आनंद घेत आम्ही हळूहळू फोटो काढत, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आम्ही पुढे नाकोला पोचलो आहे
आणि नाकोच्या तिथे काही एक पाण्याचा तलाव दिसलं खूप वेळानंतर. तिथे काही ग्रामीण लोकं तिथल्या हॉटेल होमस्टेला आम्ही थांबलो आहे आणि ते खूप उंचावर होतं. नाको तलाव आणि 11व्या शतकातली मॉनेस्ट्री, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री हे एका नाकोतलं मेन वैशिष्ट्य आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पहाड. टेम्परेचर जवळपास -7 to 8 असं होतं. ती रात्र कशी तरी खूप थंडीमध्ये आम्ही काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. पुढील माहितीसाठी स्टे ट्यून.